अहो, शिक्षकांची बदली होणं म्हणजे काही नवीन विषय नाही, पण या लहानग्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहणं व मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक स्टाफच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर होणं, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊ पिसाळ हे अतिशय मजबूत मन आणि मजबूत शरीरयष्टी असणाऱ्या माणसाला सुद्धा अश्रू अनावर झाले। केंद्र अध्यक्ष समीर काळे सर व मुख्याध्यापक कोंडारे सर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। अहो, मुख्याध्यापक कोंडारे सरांनी तर डोके मॅडमना साडी चोळी आणि डोके सरांना पूर्ण पोशाखाचा आहेर घेतला। कोंडारे सरांना मनोगत व्यक्त करताना हुंदके फुटत होते। आपल्या बरोबर असणारे सहशिक्षक आणि गावातील गावकरी दुःखित असतील व चिमुकल्यांच्या डोळ्यामध्ये पाणी, तर समजून जा आपण खूप काही कमवू। या बाळांनो पुढे वर्गात जावा, तुम्ही वर्गात जावा। त्याला बोलव। करत दे। भरभरून शुभेच्छा देतो आणि येणारं आयुष्य त्यांना आरोग्यदायी आणि चांगल्या पद्धतीचं जावं असे मारुतीच्या चरणी अपेक्षा करतो आणि सरांना आपल्या गावाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय मॅडम, या पुढे एक मिनिट, त्या मॅडमला तू भिगा नाही त्याला या शाळेमध्ये मी 2018 पासून अध्यापनाचं काम करतोय आणि या जवळ 7.5 वर्षामध्ये या गावातील ग्रामस्थांनी किंवा ज्येष्ठ मंडळींनी, नेते मंडळींनी, आमच्या अध्यक्षांनी एवढं जे सहकार्य केलं की आजपर्यंत कुठल्याच गावामध्ये असं सहकार्य मिळत नव्हतं आणि इथं कधी शाळेच्या बाबतीत कधी राजकारण कधी आणलेलं दिसलं नाही। म्हणजे हे एक गावाचं एक वैशिष्ट्य असतं। बऱ्याच गावामध्ये 2 पार्ट्या असतात, त्या पार्ट्यासुद्धा शाळेतसुद्धा राजकारण आणतात, तर इथं काही तसं घडत नाही। आणि दिलेल्या प्रेमापोटी आमच्या सहकारी शिक्षकांनी किंवा केंद्रातील शिक्षकांनी जेवढं प्रेम दिलं त्या सर्वांचा मी आभारी आहे। आईबापांनी 5व्या ते 6व्या वर्षी पहिलीला आणून टाकलेला असतो, तो घडवण्याचं काम
डोके सर आणि डोके मॅडमनी चांगल्या पद्धतीने केलं. ही लहान मुलं आता सध्याला त्यांच्या डोळ्यातनं पाणी आहे. ज्या वर्गावर ते मॅडम किंवा सर शिकवत होते त्या विद्यार्थ्यांची सध्याची परिस्थिती जाताना तुम्ही बघताय. म्हणजे आई बाप्पा जरी समोर नाही गेले तरी रडत नाहीत मुलं. आज तो सर चालले, त्यांची बदली होती म्हणून ही मुलं रडायला लागलेत. हे कार्यक्रम 26 जानेवारीचा मॅडमनी चांगली गाणी बसवल्यामुळं मी तर सरांना म्हणलं होतं आपण गॅदरिंग घेऊ, पण खरोखरच मागल्या 2-4 दिवसात माहीत झाल्यावर वाईट वाटलं. खरंच सरची आणि मॅडमची आम्हाला कमतरता भासल. आणि त्या वर्गामध्ये गेल्यानंतर मी जसं तुम्ही म्हणला की गॅदरिंगचं मॅडम आहे तिथे गेल्यानंतर कौतुक केलं की म्हणलं पाऊस पडत होता, त्या मुलांनी एवढं एकदम काय म्हणा त्याला शिस्ततेने किंवा कुठलाही चूक न होता अत्यंत उत्कृष्ट असा त्यांनी खूप छान असा कार्यक्रम केला. मला ते सर्वांनी वाटण्याचा कार्यक्रम होता तो. आणि वर्गात गेले असल्यानंतर मी पाहिलं म्हणजे इथं वर्ग यात बाजूला बसलेला बोलतो तर सहज आपलं त्यांना प्रश्नावली विचारली काय शिकताय काय नाही. मुलांचा जो रिस्पॉन्स होता तो खरंच मला म्हणजे अभिमान वाटला त्या गोष्टीचा की अरे इतक्या चांगल्या प्रकारचं शिक्षण आपल्याला इथं सुद्धा मिळतंय. शाळा आडेगाव या शाळामध्ये 2018 पासून कार्यरत असणारे आमचे सहकारी मित्र श्री डोके सर आणि डोके मॅडम यांची त्यांच्या जन्मगावी बदली झाली. खरं म्हणजे मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे. शिक्षकाच्या नोकरीमध्ये असे अनेक प्रसंग येतात की ठराविक गावामध्ये नोकरी करावी लागते, नंतर आपलं बदलून जावं लागतं. सरांना ही माणूस लय फटकळ आहे, ही माणूस असाच बोलतो तसंच बोलतो असं कधीही माझ्या ऐकण्यात आलेलं नाही. मुख्याध्यापक या नात्यानं मी सुद्धा या गावच्या शाळेचा विकास करण्यासाठी या सर्व माझ्या सहकारी शिक्षकांचा योगदान घेऊन शाळा आपली चांगल्या पद्धतीने कशी चालेल या दृष्टीनं प्रयत्न केला. अध्यापनाव्यतिरिक्त त्यांच्याकडे विद्यार्थ्यांमध्ये विविध ॲक्टिव्हिटीज घडवण्याचं कार्य ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात. प्रत्येक 15 ऑगस्टला 26 जानेवारीला आपण सर्वांनी पाहिलं नाही त्याची चुनूक. मराठी शाळेमध्ये शिकणारी मुलं ही गोरगरिबाची असतात. त्या गोरगरिबांच्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या चांगल्या भावी आयुष्य घडवण्यासाठी आपण त्यांना चांगलं मन लावून अध्यापन करावं एवढे असे विषय देतो. थांबतो. पालक या नात्यानं आपण 6 वर्षाचा एक मातीचा गोळा त्या शिक्षकाच्या ताब्यात देत असतो. तो शिक्षकाच्या आणि आईच्या संपर्कात राहत असतो. विद्यार्थ्याचा पहिला गुरु आई असते आणि दुसरा गुरु शिक्षक असतो. आणि तो मातीचा गोळा घडवण्याचं पवित्र कार्य हे शिक्षक करत असतात. त्यामुळं शिक्षकाचं विद्यार्थ्याचं आणि पर्यायानं गावकऱ्याचं एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होत असतं. आताच कोंढारे सरांनी त्यांच्या भावनिक भाषणातून लक्षात आलं की डोके मॅडमचा आणि डोके सरांचा स्वभाव कसा असेल त्याची परिस्थिती आपल्याला आली. आणि तेच कार्य ते दोघं दाम्पत्यांनी आतापर्यंत करता येत आणि येणाऱ्या काळातही ते अशाच पद्धतीने करणार आहेत. त्याच्यासाठी मी त्यांना पुढच्या त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मग आजचा इथे कार्यक्रम सध्या असंही जाहीर करतो. चौथी बेरा